15 ऑक्टोबर हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो आणि 1729 आचार्य अकॅडमी वाचन चळवळ आचार्य चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनाविषयी प्रेरणा मिळावी म्हणून हा उपक्रम आयोजित केलेला आहे. आणि आजच्या उपक्रमामध्ये आपल्याला लाभलेले जे वक्ते आहेत ते महाराष्ट्रातील नामवंत लेखक म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांच्या धड्यामधून आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांवरती संस्कार झालेले आहेत, असे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक माननीय उत्तम कांबळे सर आपल्याशी आज संवाद साधतायत. सरांचा परिचय करून देत असताना माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे या ठिकाणी सर अध्यक्ष होते. माजी मुख्य संपादक सकाळमध्ये अखंड घालमेल मधून सरांनी लिहिलेला लेख त्या ठिकाणी हृदयामध्ये आजही प्रत्येकाला आठवण करून देतो. आणि सरांच्या असलेले जे पुरस्कार जर पाहिले तर ते सुद्धा अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सरांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टाकळवाडी या गावामधून सुरू होतं आणि राज्यशास्त्र विषयामध्ये पदवी घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लेखन या क्षेत्रामध्ये सरांनी केलेलं काम हे खूप महत्वाचं आहे. सरांचे जे साहित्य प्रकार आहेत, कथा, कादंबरी, ललित लेख आणि वृत्तपत्रीय लेखन यामध्ये सरांनी काम केलेलं आहे. सरांच्या ज्या प्रसिद्ध साहित्य कृती आहेत त्यामध्ये श्राद्ध, अस्वस्थ नायक, कथासंग रंग, माणसांचे कावळे आणि माणसं, कथा माणसांच्या, न दिसणारी लढाई अशा अनेक काव्य प्रकार सरांनी लिहिलेले आहेत. सरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. वाचणं हे पेरणं असतं आणि लिहिणं म्हणजे उगवणं. उगवण्याची चिंता करत बसू नका, पेरणीला सुरुवात करा. उद्या तुमच्या शेतात उगवलेले लोक पेरणीसाठी घेऊन जातील. म्हणून हे वाचन हे खूप महत्वाचं आहे आणि सरांच्या माध्यमातून अनेक युवकांना वाचनाची प्रेरणा सुद्धा मिळते. आई समजून घेताना हे पुस्तक ज्या वेळेला वाचलं जातं त्यावेळेला अगदी त्या पुस्तकाची तुलना श्यामची आई या सानेगरूंच्या पुस्तकांशी सुद्धा होते आणि त्या पुस्तकातली आई समजून घेताना डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. एवढं अप्रतिम लेखन आणि लेखनाची ताकद जी आहे ती सरांकडे आहेत. मी जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले जे लेखक आहेत, वक्ते आहेत आणि विचारवंत आहेत असे माननीय उत्तम कांबळे सरांचं आचार्य चॅरिटेबल ट्रस्ट 1729 आचार्य अकॅडमी यांच्याकडून मी मनपूर्वक असं स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो माणसाला ओळख देतात ग्रंथ या विषयावरती सर बोलणार आहेत. सर्वप्रथम आचार्य अकॅडमीचे संचालक प्राध्यापक ज्ञानेश्वर मुटकुळे सर, सुमित शिंगारे सर यांच्यातर्फे मी सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमामध्ये गणेशजी लोंढे सर यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं. सरांशी सतत संपर्कात राहून आम्हाला एक बहुमूल्य असा वेळ दिला आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक वाचनाची चळवळ चालवणाऱ्या ग्रुपने एक विनंती केली की हा सरांचा कार्यक्रम आम्हाला सुद्धा त्या ग्रुपवरती पाहावा आणि म्हणूनच आज सर आपल्याशी संवाद साधतायत. सर या ठिकाणी सुरुवात करतील आणि सरांच्या व्याख्यानाचा विषय आहे माणसाला ओळख देतात ग्रंथ. धन्यवाद. ऐकायला येतं माझं? हा, येतंय सर. हो. हा, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती आणि ज्याने विद्यार्थ्यांच्या मध्ये वाचन प्रेरणा मोठ्या प्रमाणात निर्माण केली त्या डॉक्टर कलाम यांना अभिवादन करतो. तुम्हाला सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही सगळे तरुण असूनही वाचनासाठी धडपडत आहात. कारण अलीकडे टीका होते तरुण वाचत नाहीत. तर त्याने आजचा हा कार्यक्रम पाहावा, तो तरुणाने कसा आयोजित केलेला आहे, त्याच्या मागची त्यांची भूमिका कशी सुंदर आहे, हे जेव्हा पाहतील तेव्हा तरुणांच्या विषयीचे त्यांचे गैरसमजी निर्माण होतील असं मला वाटतं. की हा जो वाचन प्रेरणा कार्यक्रम आहे तो एखाद्या औचित्याला धरून न राहता त्याच्यामध्ये आपण सातत्य टिकवत जावं आणि वर्षातून एकदा आपण जे वर्षभर प्रयत्न केले त्याचे फलित काय झाले याचा सुद्धा एक छानपैकी आपण आढावा घ्यावा. मी तुमच्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या विषयाकडे वळण्यापूर्वी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर, माझ्या मुलांवर एका कवितेने खूप परिणाम केलेला होता. सफदर हाशमीची ती कविता आहे आणि सफदर हाशमी हे एक मोठे नाटककार, हिंदीतले हे पथनाट्य करणारे, हे कविता लिहिणारे असे एक मोठे साहित्यिक होते. त्यांनी मुलांच्यासाठी वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून एक कविता केली होती, हिंदीमध्ये आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तिचा अनुवाद सुद्धा महाराष्ट्रात मराठी पाठ्यपुस्तकामध्ये कोणत्या तरी वर्गात आहे. वर्ग मला नेमका आठवत नाही. त्यातल्या काही 4 ओळी मी सांगतो की त्या ओळी ऐकल्यानंतर
पुस्तकाच्या जवळ जाण्याचा मोह कसा होतो, का होतो, हे त्या कवितेमध्ये अतिशय सुंदरपणे सांगितलेलं आहे. त्या ओळी अशा आहेत, किताबें करती है बातें बीते जमानों की, किताबें करती है बातें बीते जमानों की, आज की कल की एक एक पल की, खुशियों की गमों की प्यार की हार की, क्या तुम नहीं सुनोगे इन किताबों की बातें, किताबें कुछ कहना चाहती है, तुम्हारे पास रहना चाहती है. तर ही ती कविता आहे. मी उत्साहाच्या भरात तिथे एक मोठं पोस्टर केलं आणि घरातल्या हॉलमध्ये लागलेलं पहिलं पोस्टर म्हणजे ती कविता होती. आणि मी त्याच्याही अगोदर पासून विचार करत होतो की पहिला प्रश्न माझ्या मनात आला की माणसाला लिहावं असं का वाटतं, माणसाला वाचावं असं का वाटतं, माणसाला गाणं गावं असं का वाटतं, माणसाला नाचावं असं का वाटतं, माणसाला भाषण करावं असं का वाटतं, जे अन्य प्राण्यांना वाटत नाही ते माणसाला का वाटतं. माणूस निसर्ग सृष्टीतून बाहेर पडला तो 2 पायावर उभा राहून, पण त्यांनी फक्त 2 पायाचाच वापर केला नाही, तर निसर्गातून बाहेर पडताना त्यांनी एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अर्जित केलेली प्रतिभाही त्याच्या बरोबर होती. आणि माणूस हा पहिला असा प्राणी आहे की त्याला जगता जगता स्वतःला व्यक्त व्हावं असं वाटत असतं. आणि जेव्हा व्यक्त होण्याचा प्रश्न येतो तेव्हा माणूस अशा माध्यमांचा वापर करतो. कुणी लिहितो, कुणी गातो, कुणी बोलतो, कुणी नाचतो, कुणी अजून काहीतरी करतो, कुणी चित्र काढतो. हा जो सगळा मानवी जीवनातला प्रवास आहे, ह्या सगळ्या ज्या कला आहेत, ह्या संस्कृती आहेत, ह्या माणसाने स्वतःच्या प्रयत्नातून स्वतःला व्यक्त होण्यासाठी केलेल्या आहेत. जर माणूस व्यक्त झाला नाही तर काय होईल, जर माणूस व्यक्त झाला नाही तर दुसरं तिसरं काही नाही होणार, तो वेडा होईल. म्हणून ह्या ज्या मानवी जीवनात तयार झालेल्या कला आहेत, ह्या माणसाला माणसांच्या जगामध्ये हात पाय रोवून जगायला शिकवतात. म्हणून व्यक्त होणं ही मानवी जीवनातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कोणत्या तरी फॉर्म मध्ये स्वतःला व्यक्त करा, चांगली शिवी देऊन तरी व्यक्त करा, पण व्यक्त करायला पाहिजे. जो व्यक्त होत नाही तो मानसिक रोगी होतो आणि मग लोक त्याला वेडा म्हणतात. पुस्तकं माणसाला पहिल्यांदा वेडा होण्यापासून वाचवतात, त्याला त्याची एक ओळख देतात. आणि ती ओळख कधी तयार होते, जेव्हा माणूस लिहितो. माणूस लिहितो ही काही टेक्निकल ऍक्टिव्हिटी नाही आहे. कुणी हस्ताक्षर सुंदर व्हावं म्हणून लिहित नाही, कुणी लेखक व्हावं म्हणून लिहित नाही. तसं झालं तर तो एक कृत्रिम प्रकार होईल. की माणसाची व्यक्त होण्याची भावना जेव्हा तीव्र होते तेव्हा तो लेखनाकडे जातो. मग तो काय व्यक्त करतो, तो या सृष्टीमध्ये जन्माला आल्यापासून एक वेध घ्यायला लागतो. जगण्याचे सगळे ताणेबाणे, मानवी मनाचे सगळे व्यवहार, बाह्य जगात येणाऱ्या जगण्याच्या अडचणी, आनंद, दुःख, विरह, प्रेम, युद्ध, शांती, कबूतर, गिधाड, हे सगळं मानवी जीवनातलं एक पर्यावरण आहे. आणि त्या पर्यावरणात जगणारा माणूस स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. व्यक्त करण्याचे विषय पण वेगळे वेगळे असतात. कोण संगीतावर लिहिल, कोण ललित लिहिल, कोण इतिहास लिहिल, कोण भूगोल लिहिल, कोण देवाधर्मावर लिहिल, कोण जादू टोण्यावर लिहिल, कोण रहस्य कथांच्यावर लिहिल, रहस्यावर लिहिल. की हे माणसाच्या मनातले जे घटक फोर्स होतात, फोर्सफुली पुढे येतात, त्यातून तो आपल्या लेखनाचा विषय निवडतो आणि लेखनाचं मग पुढे पुस्तक होतं. पुस्तक वाचणाऱ्यांचा एक फायदा आहे की लेखक 10-10, 20-20, 25 वर्षे विचार करून, अनेक विद्याशाखांचा अभ्यास करून, आपल्या प्रतिभेला मस्तपैकी नृत्य करायला लावून तो जो शब्द गोळा करून तुमच्या समोर पुस्तकाच्या रूपाने येतो, ते त्याला एक गट्टा पाहायला मिळतो. वाचकाचा सगळ्यात मोठा वाचकाचा फायदा आहे की त्याला हे सगळं तयार मटेरियल त्याच्या नजरेसमोर येतं, त्याच्या डोळ्यासमोर येतं. त्यामुळं जो वाचन करतो हा जगातला सगळ्यात मोठा लाभार्थी असतो. त्या वाचनाच्या मदतीने माणूस केवळ रंजन करत नाही, तर पुस्तकाच्या रूपानं तो आतलं आणि बाहेरचं जग बदलण्याचा प्रयत्न करतो स्वतःच. पहिल्यांदा तो आंतरजग बदलतो आणि बाह्य जग सुद्धा बदलतो.
कारण ते बदलण्याची ताकद अनेक पुस्तकांच्या मध्ये असते. हे जे सगळे महापुरुष ज्यांच्या नावाने आपण आज जयंत्या मयंत्या करतो, कार्यक्रम करतो, तुम्ही जगातल्या कोणत्याही महापुरुषाचं नाव घेतला तर महापुरुष होण्याच्या प्रवासात त्या महापुरुषाच्या जडणघडणीमध्ये जर अन्य 10 गोष्टींचा समावेश असेल तर त्याच्यात हमखास एक गोष्ट येते, ती म्हणजे पुस्तक. पुस्तकाने एक वेगळं वळणच लावलेलं असतं माणसाला. कोणत्या तरी कारणाने कधीतरी युटर्न होतो, कधीतरी काहीतरी घडतं आणि ते पुस्तक मानवी जीवनाला वळण लावणारं ठरतं, महापुरुषांच्या जीवनाला वळण लावणारं ठरतं. जेव्हा महात्मा फुल्यांच्या वाचनामध्ये थॉमस पेन येतो तेव्हा सगळं त्यांचं जग बदलून जातं. जेव्हा बाबासाहेबांना अतिशय लहानपणी बुद्धाचं चरित्र मिळतं तेव्हा त्यांचं आतलं जग सगळं बदलून जातं. तसंच गांधींचं आहे, तसंच कलामांचं आहे. त्यामुळं पुस्तक हे केवळ रंजनाचं साधन नाही आहे. मानवी जीवन बदलण्यासाठी जी काही अनेक आयुध वापरली जातात त्याच्यात सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात सुंदर, सगळ्यात सहज उपलब्ध होणारं आयुध कुठलं असतं तर ते पुस्तक असतं. जे आज दुपारी मला बेंगळुरूहून माझ्या अनुवादक असलेल्या एका मुली तुमच्या कादंबरीवर कानडीमध्ये नाटक करायचं आहे. मी म्हटलं हे तुला वेळ कुठे मिळतो, काय करतो? तर तिने एक वाक्य असं सांगितलं, तुम्ही अनुवादाला परवानगी द्या अथवा न द्या, मी ते करणार, कारण माझं अंतर्मन मला सांगायला लागलेलं आहे की माझा जन्मच वाचनासाठी आणि अनुवादासाठी झालेला आहे. याचा अर्थ काय? माणसांच्या जगण्याला एक कारण लागतं. कोणताही माणूस असू दे, हमाल असू दे, महारोगी असू दे किंवा पंतप्रधान असू दे, माणूस हा असा प्राणी आहे, तो नुसता जगत नाही तर जगण्यासाठी एक कारण शोधत असतो. ज्याला कारण मिळतं त्याचं जगणं सुंदर होतं आणि जो कारणाशिवाय जगतो तो पशुसारखं जन्माला येतो आणि पशुसारखंच मरतो. पशु आणि माणूस ह्याच्यामध्ये ग्रंथ उभा राहतो. तो कारण देतो. तिनं जगण्याचं कारण शोधलं. माझा जन्मच वाचनासाठी झालेला आहे. तिला जगण्याचं कारण जर मिळालं नाही तर माणसं ती शोधत असतो. म्हणून बुद्ध सुद्धा म्हणाला, ज्याला जगण्याचं कारण मिळतं ना त्याचं आयुष्य सुंदर होतं. कॉज ऑफ लाईफ, रिझन ऑफ लाईफ, हे तुम्हाला आयुष्याचं पहिलं पाऊल टाकताना कळलं पाहिजे की उद्यापासून आपण कशासाठी जगणार आहोत, उद्यापासून आपण कोणत्या वाटेवरून जाणार आहोत, उद्यापासून आपल्या प्रवासात शेवटचं ठिकाण कोणतं येणार आहे, उद्यापासून अशी कोणती वाट निवडणार आहोत की जिथे चालताना कष्ट पण आहे आणि आनंद पण आहे. हे जे सगळं माणूस मिळवत असतो मानवी जीवनामध्ये, काही ना स्वतःहून कारण सापडतात, काही जण कष्टाने कारणे मिळवतात, काही जण पर्यावरणात कारणे मिळवतात, काही जण वाचून कारणे मिळवतात, चित्र पाहून कारणे मिळवतात, नाटक सिनेमे पाहून कारणे मिळवतात आणि स्वतःच्या लढायातून सुद्धा कारणे मिळवतात. तुमच्या जगण्याला एक कारण सुद्धा पुस्तक देत असतं. हे किती मूलभूत आहे. ही जीने की वजह क्या होती है भैया? आपल्याला सापडतच नाही उत्तर. की बऱ्याच लोकांना शेवटचा श्वास असेपर्यंत कळत नाही की मी इतके 70 वर्षे का जगलो. त्यामुळे पहिल्यांदा ग्रंथ हे माणसाला जगण्याचं कारण देतात आणि त्या कारणामुळे माणसाचं जीवन सुंदर होतं. जगातली सगळ्यात मोठी प्रेरणा जी असते ती ग्रंथातून असते. जसं मी महापुरुषांच्या जडणघडणीचं सांगितलं तसं पृथ्वीच्या पाठीवर झालेल्या सगळ्या क्रांत्या डोळ्यासमोर आणा. राजकीय क्रांत्या, सामाजिक क्रांत्या, धार्मिक क्रांत्या आणि त्यातून बाहेर पडलेले ग्रंथ, त्यातून बाहेर पडलेले विचार नजरेसमोर आणा. प्रत्येक क्रांतीला वळण देण्यासाठी एक पुस्तक, एक विचार, एक शब्द अतिशय भरभक्कम पायावर उभा असलेला दिसतो. ते फ्रान्सची क्रांती असो, ते युरोप मधली ज्ञानाची चळवळ असो किंवा ते अजून कुठली दक्षिण आफ्रिकेतली क्रांती असो. एक विचार, कारण पुस्तक म्हणजे पानांचा संग्रह नाही, पुस्तक म्हणजे अक्षरांचा संग्रह नाही, पुस्तक म्हणजे टाइमपास ऍक्टिव्हिटी नाही आहे. स्टेशन आले की बंद करा आणि आपल्या आपल्या मार्गाला लागा, ते पुस्तक नाही आहे. तर ते विचारांचं माहेरघर आहे, विचारांचं गर्भाशय आहे की जिथून ते सगळं तुम्हाला आणि मला वाचायला मिळत असतं. त्यामुळे पहिल्यांदा
पुस्तकाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे हे पक्क व्हायला पाहिजे. व्हाय वी रीड. वाचायचं काय आपल्याला? मग काय वाचायचंय, किती वाचायचंय, कसं वाचायचंय, त्याचं आकलन कसं करून घ्यायचंय आणि ते आपल्या जगण्याशी कसं जोडायचंय, हे सगळे वाचन संस्कृतीमधले टप्पे आहेत. पण सामान्य माणूस कोणत्या तरी एकाच पायरीवर थांबतो आणि त्याला वाचन संस्कृती समजतो. आपल्या अवतीभोवती असे अनेक माणसं आहेत की ती मोठ्या आनंदाने समाधानाने सांगत असतात, अलीकडे मला खूप झोप कमी यायला लागली, पण झोप यावी म्हणून मी पुस्तक वाचतो. मला कळतच नाही पुस्तक म्हणजे अफवा आहे की गांजा आहे. झोप येण्यासाठी पुस्तक वाचायचं आहे, टॉयलेट स्वच्छ होण्यासाठी पुस्तक वाचायचं आहे, टाइमपास साठी पुस्तक वाचायचं आहे, की आपल्या जगण्याला आशय देणं, एक माणूस म्हणून आपण चेहरा धारण करणं, ह्याच्यासाठी पुस्तक वाचायचं आहे. हे पहिल्यांदा पक्क व्हायला पाहिजे. त्याला क्वाज ऑफ रिडिंग म्हणतात, की वाचतो का आपण. आणि हे झाल्यानंतर काय वाचायचा हा प्रश्न येतो. म्हणजे माझ्या आयुष्याची सुरुवात ही जादूची पुस्तकं वाचण्यापासून झालेली आहे. शनी महात्मे हे मी माझ्या आयुष्यात वाचलेलं पहिलं पुस्तक आहे. मी का वाचत होतो? मी टाइमपास साठी वाचत नव्हतो. मला कुणीतरी सांगितलं होतं, तुझ्या आयुष्यातलं दुःख संपवायचं असेल तर शनी महात्मे पुस्तक पहाटे 4 वाजता उठून मोठ्याने वाच, तत्पूर्वी आंघोळ कर आणि तू असा 8-15 दिवस वाचला ना, शनी सगळी तुझी दुःख पळवून लावणार आहे. कुठल्या तरी मार्गाने दुःख संपावं म्हणून मी शनी महात्मे वाचायला लागलो. दुःख तसंच राहिलं. मग मला कोणीतरी सांगितलं, चेटूक विद्या सांगणारे, पिशाची विद्या सांगणारे. त्यावेळेला मला माहिती नव्हतं मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत जाणार आहे. तेव्हा काही कल्पना नव्हती मला. जादूची पुस्तकं वाचायला लागलो मी आणि भारी भारी जादूची पुस्तकं असायची आणि त्यातून असं वाटायचं काहीतरी एक चेटूक विद्या आपल्याला येईल आणि आपल्या आयुष्यातलं दुःख संपणार आहे. दुःख नाही संपलं. आणि जेव्हा मी 8वी-9वी ला असताना मिरजेमध्ये येऊन एका लायब्ररीमध्ये असे पुस्तक चाळत होतो आणि एक पुस्तक खाली पडलं, ते उठून मी उचलून घेतलं आणि त्या पुस्तकाच्या मागे लिहिलं होतं, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना शूद्र खचले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. ही गोष्ट मला आतापर्यंत कोणी सांगितलं कसं नाही. दुःखाचं मूळ शोधत होतो मी वर्षानुवर्षे, सरडे मारून, जादू करून, मंत्र म्हणून, शनी महात्मे वाचून, पूजापाठ करून दुःख संपलं पाहिजे. पण दुःखाचं मूळ कारण कुठे आहे हे मला कोणी सांगत नव्हतं. ते त्या पुस्तकात महात्मा फुले यांनी सांगितलं. जगातल्या सगळ्या दुःखाचं मूळ, तिचं गर्भाशय हे अविद्येत आहे, हे निरक्षरतेमध्ये आहे, हे अविचारामध्ये आहे, हे अडाणीपणामध्ये आहे, हे असमजूतदारपणामध्ये आहे. तुम्ही जसं जसं शहाणे व्हाल, जसं जसं शिकाल, तशी तुमची दुःख गळून पडायला लागतात आणि हे करण्यासाठी एक पुस्तक आवश्यक असतं. आणि तेव्हा मला पुस्तक वाचण्याचं वेड लागलं आणि इतकं वेड लागलं की खूप कमी लोक मला शहाणा म्हणण्याचा कसा तरी प्रयत्न करतात. बाकीचे सगळे वेडे म्हणतात कारण हा वाचतो. माझी आई तर म्हणते बुक वाचून वाचून याच्या मेंदूत किड पडलेत म्हणते ते. आणि मला खूप आनंद होतो माझ्या वाचण्याचं सार्थक झालं. जर तिच्या दृष्टीने मी वेडा झालो असेल वाचन करून, तर मी माझ्या दृष्टीने शहाणा झालेला आहे. ती प्रेमापोटी म्हणत असेल, हे काय पुस्तक चमत्कार करतं असं. आणि ते चमत्कार येतो आपल्या समोर कसा? कारण पुस्तक म्हणजे केवळ प्रतिभेचा संचार नसतो. की माझ्याकडे खूप प्रतिभा सुंदर आहे, मी सुंदर सुंदर शब्द लिहितो, ते लोक वाचतात, त्यांच्यावर भुरळ पडते आणि मग वाचक वाढतात. केवळ सौंदर्य, केवळ मोर पंखासारखी दिसणारी प्रतिभा म्हणजे कधी साहित्य होत नसतं. मोराला पाय पण असतात आणि मोराला पिसारा पण असतो. पिसारा कसा असतो आणि पाय कसे असतात हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. तुमची जी प्रतिभा झेपावणारी आहे ती कसा कसा प्रवास करते, तिच्या पायाला मातीचे कण लागतात की नाही, तिच्या शरीराला कष्टाचा घाम येतो की नाही, तिच्या डोळ्यात तेज आहे की नाही, तिने माणुसकीचे सिद्धांत काही पाहिलेले आहेत की नाही, ह्या साऱ्या घुसळीतून जे तयार होतं ते चांगलं पुस्तक असतं. आणि ते वर्षानुवर्षे माणसांच्या वर
परिणाम करायला लागतं, समाजावर परिणाम करायला लागतं, देशावर परिणाम करायला लागतं. तुम्ही जर गॉर्कीची दी मदर कादंबरी वाचली नसेल तर वाचा. अरे असं एक पुस्तक पृथ्वीच्या पाठीवर येतं रशियन राजक्रांतीनंतर, द मदर. ते पुस्तक ज्या प्रदेशात जाईल तिथले लोक क्रांत्या करायचे, सरकार उलटून टाकायचे. आणि जेव्हा सरकारनं कळलं हे पुस्तक आलं ना, तर आपलं सरकार कोलॅप्स होतं. म्हणून अनेक ठिकाणी त्या पुस्तकावर बंदी चालू झाली. असं काय रसायन असेल त्या पुस्तकामध्ये, अशी काय ऊर्जा असेल, व्यवस्थाच उलटून टाकणारी ऊर्जा. पण ती ताकद कधी आपण नीट आजमावत नाही, पाहत नाही. कारण आपल्या दृष्टीनं रंजन, टाइमपास, फार झालं तरी आपली इमेज चांगली होईल म्हणून आपण वाचायला जातो आणि त्या मूळ ऊर्जेपासून आपण बाजूला पडतो. आपल्या मनातला काळजातला दुष्काळ तसाच राहतो. झेडपीचे टँकर येतात जातात, पाऊस येतो जातो, पण आपलं रितपण, आपलं कोरडेपण हे तसंच कायमस्वरूपी राहतं. सो हाऊ टू रीड. तुम्ही जर शिकवत असाल विद्यार्थ्यांना किंवा तुम्ही विद्यार्थी म्हणून शिकलेला असाल तर परीक्षा जवळ आली की मास्तरच्या ओठावर एक वाक्य हमखास असतं. परीक्षा जवळ आल्यानंतरच तो उच्चारतो, ते पण चुकीचं आहे. परीक्षा लांब असतानाच ते उच्चारायला पाहिजे, पण आपली शिक्षण व्यवस्थाच तशी आहे. तो काय सांगतो परीक्षा जवळ आल्यानंतर, माय डिअर स्टुडंट्स, रीड बिटवीन दी लाईन. 2 ओळीच्या मधले वाचा. पुस्तक तसं वाचायचं असतं. 2 ओळीच्या मध्ये काय आहे, मागं बोर्ड आहे, 2 ओळी आहेत. 2 ओळीच्या मध्ये पोकळी आहे, व्हॅक्यूम आहे. आणि जीवनसत्व, जीवन तत्व, संघर्ष तत्व हे नेहमी पोकळीत असतं. ते ब्युटी पार्लर मधून बाहेर पडून नट्टापट्टा करून आपल्या समोर कधी उभा राहत नाही, शोधावं लागतं त्याला. सत्व हा त्या व्यक्तीचाच एक भाग झाला. फळाच्या सालीत सत्व आहे म्हणतो आपण, फळाच्या बाहेर सत्व नाहीये, फळाच्या बियात नाहीये, फळाच्या सालीत आहे. कारण फळ आणि सत्व एक झालेलं आहे, त्याला तिथून बाहेर काढावं लागतं, बिटवीन दी लाईन. आपण वाचताना कशी भूमिका आहे, ते सत्व शोधतो की आपला सगळा प्रवास एका ओळीवरून दुसऱ्या ओळीवरून तिसऱ्या ओळीवरून चौथ्या ओळीवर अशा ओळ्या जंप करत फिरतो आपण. बहुतेक सगळ्यांचं असंच होतं. आणि मग ते लोक सांगतात माझं ना इतकं वाचन फास्ट आहे, मी एका मिनिटाला एक एक पान वाचत जातो. तू पान वाचत असशील, तू ओळी वाचत असशील, पण 2 ओळीच्या मधला जो गाभा आहे तो शोधण्याचा तू प्रयत्न करत नाहीस, तो मिस होत जातो. हे बिटवीन दी लाईन असलेलं सत्व जे आहे ते जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. आणि असे पुस्तकं वाचून बदललेले कोट्यावधी लोक आहेत जे पुढे मोठे झाले. त्यातून सुविचार आला, ग्रंथ हे माणसाचे गुरु आहेत, ग्रंथ अमुक अमुक आहेत. किती भारी भारी लिहितो आपण फळ्यावर ग्रंथाविषयी, हे त्यालाच कळतं जो त्या गाभा तत्वाजवळ पोचतो. तिथे ऊर्जा आहे, तिथे झरा आहे. पण आपला प्रवास बिस्लेरीच्या बाटलीपर्यंतच होतो, झऱ्यापर्यंत आपण पोचतच नाही. तो झरा, झरा कसा शोधायचा आहे, कुणाचा तरी माईक चालू आहे बरं का, आपण झऱ्यापर्यंत पोहोचत नाही आहोत. मग तो झरा जगण्याचा आहे, झरा समाजाचा आहे, झरा स्वतःला अपग्रेड करण्याचा आहे, झरा स्वतः शानपणाचे मजले वाढवत नेण्याचा आहे. तो झरा आपल्याला सापडत नाही. म्हणून कसं वाचावं या गोष्टीला सुद्धा खूप महत्व आहे. आणि दुर्दैवानं तेच आपल्याला कोणी सांगत नाही. शाळेपासून मास्तर नुसते ऑर्डर देतो, उद्या हे वाचून या, परवा ते वाचून या, रात्रंदिवस वाचा, वाचाच वाचा. कारण विनोबाने म्हटल्याप्रमाणे वाचाल तर वाचाल. अरे वाचून काय उपयोग आहे, त्याच्या आकलनाचं काय करायचं आणि त्याच्या परिणामाचं काय करायचं. की आता सांगत होते सूत्रसंचालक की साने गुरुजींची श्यामची आई आणि माझं आई समजून घेताना याची तुलना होते. ते बरोबर आहे, कारण श्यामच्या आईनंतर सर्वाधिक खपाचं आणि भारतातल्या अनेक भाषांमध्ये खपाचा विक्रम करणारं ते पुस्तक आहे.
कर्नाटकामध्ये 6 वर्षे ते पुस्तक 1 नंबरला होतं सेलिंग मध्ये, अनुवादित झालेलं पुस्तक. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते होतं. की आता श्यामच्या आईचा माझ्यावर पण परिणाम झाला होता. तो खूप लहानपणी झाला होता आणि आई समजून घेताना मला आईची अशी वेगळी वेगळी रूपं सुद्धा मिळाली. जसं ग्वारकीची आई मी वाचली होती, सुर्व्यांची आई वाचली होती, कवी यशवंतांची आई वाचली होती, फमू शिंदेची आई वाचली होती, कानडीतल्या बंगालीतल्या असंख्य आया मी वाचलेल्या होत्या. आणि त्यातून एक असा आत माझ्या स्फोट व्हावा असं वाटायला लागलं, अरे आपण पण लिहायला पाहिजे. त्यामुळे त्या ग्रंथाच्या लेखनाची प्रेरणा ही सगळी पुस्तकं आहेत. या पुस्तकातल्या सगळ्या आया आहेत. मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं की आपण हे आई समजून घेताना लिहू. आणि नंतर मला जेव्हा डॉक्टर रावसाहेब कसबेने त्या पुस्तकावर एक स्पर्धा लावलेली आहे, ते अजून आहे, तुम्हाला भाग घेता येत असेल तर घ्या, की जो माणूस न रडता आई समजून घेताना हे पुस्तक वाचेल त्याला ते 10,000 रुपये रोख बक्षीस देणार आहे. हा परिणाम काय येतो? हा परिणाम कसा येतो? त्याचं साधं कारण की जो जो माणूस ते पुस्तक वाचतो त्याला त्या पुस्तकात उत्तम कांबळेची आई दिसत नाही, तर स्वतःची आई दिसते. आणि स्वतःची आई दिसते म्हणून तो व्याकुळ होतो, म्हणून तो भावनाप्रधान होतो, म्हणून तो संवेदनशील होतो. आणि त्या पुस्तकाचे परिणाम कधीतरी मी स्वतंत्रपणे सांगेन. सिमेंटच्या 2-2 गोण्या भराव्या तेवढी पत्र आलेली आहेत. एक 100 बायकांनी तर पत्र लिहून सांगितले, पुस्तक वाचलं आणि आईशी असलेलं भांडण मिटवलं. पोराने पत्र पाठवलेत, पुस्तक वाचलं आणि आईशी नीट वागायला लागलो. पुस्तक वाचलं, नवऱ्याचं दुःख विसरलं. पुस्तक वाचलं, अजून काय काहीतरी केलं. कारण तो जो लिहिणारा माणूस असतो तो त्या शब्दामधून असा काही स्वतःला व्यक्त करत असतो ज्याचा तुमच्यावर परिणाम होतो. आणि त्या परिणामाचा एक फायदा म्हणजे तुम्ही सुद्धा स्वतःकडे आणि स्वतःच्या आत गांभीर्याने पाहायला लागता. माणसाला सगळ्यात जास्त शक्ती लागते ती स्वतःकडे पाहण्यासाठी. सूर्याकडे पाहायला कमी शक्ती लागते, चंद्राकडे पाहायला कमी शक्ती लागते, समुद्राच्या खोलीत पाहायला सुद्धा कमी शक्ती लागते. शक्तीची तुमची परीक्षा होते ती स्वतःकडे पाहताना. तुम्ही स्वतःकडे पाहता कसं? आणि माणसं दुबळी होतात आणि दुबळं झालं म्हणून ते स्वतःकडे पाहायचंच बंद करतात. त्यांना कधीच कळत नाही आपण कोण आहोत, आपला आयडेंटिटी मार्क काय, आपला चेहरा काय आहे, ही त्यांना कळतच नाही. कारण स्वतःकडे पाहण्याचं बळ ते त्यांच्यामध्ये नसतं किंवा त्यांनी ते कमावलेलं नसतं. आणि इथे पुस्तकाची भूमिका येते. स्वतःकडे पाहण्याचं बळ फक्त आणि फक्त पुस्तकातून मिळतं. तुम्ही रूट्स कादंबरी वाचली की लक्षात येईल की अमेरिकेतला एक निग्रो 700, 800, 900, 1000 वर्षे मागे जाऊन माझा पहिला पूर्वज गुलाम बनवून कोणत्या समुद्राच्या काठावर आला याची मुळं खोदत जातो. उच्च विद्याभूषित आहे आणि मुळं खोदत 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 तो असा पराक्रम करतो की 1000 वर्षापूर्वी कोणत्या जहाजात कोणत्या बाजूला तो बसला होता, किती वाजता ते जहाज कोणत्या किनाऱ्यावर पोहोचलं आणि तिथून कोणत्या गुलामाच्या बाजारात त्याला विकलं, त्याच्या बायकोला कोणी विकत घेतलं, पोरांना कोणी विकत घेतलं, असा एक हा शोधाचा प्रवास असतो. हा भौतिक शोधाचा प्रवास नाही आहे, हा आत्मशोधाचा प्रवास आहे. का असं वाटलं माणसाला आपली मुळं खोदत जावीत? का वाटलं असं? आणि ते पुस्तक जेव्हा बाजारात आलं ना तेव्हा गोऱ्या आणि काळ्या तरुणांच्या मध्ये स्वतःची मुळं खोदण्याची लाट चालू झाली. आपण पण खोदूया, आपण पण एक 4 पिढ्या मागे जाऊया, आपण पण एक 10 पिढ्या मागे जाऊया. कारण ज्या झाडाच्या मुळामध्ये ताकद असते ती झाडं दीर्घकालीन टिकत असतात. फांद्यात ताकद असून उपयोगाची नाही, फळात असून चालत नाही, मुळात ताकद असावी लागते. मुळं खोल 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 1000 वर्षापर्यंत जातील ना तेव्हा हा आजचा पोरगा शिकतो की मी कोण आहे, माझी हिस्ट्री काय, माझं मानववंशशास्त्र काय, माझा उत्क्रांत काय आहे आणि आज मी कसं वागायला पाहिजे, ह्या इतिहासाकडे कसं पाहायला पाहिजे. माणसाला इतिहासाकडे घेऊन जाण्याची ताकद लागते. माणूस भित्र आहे, त्याला नेहमी काळजी वाटते. इतिहास म्हणजे गुहा आहे, अंधार आहे, घडून गेलेलं काहीतरी आहे.
आपण तिथे गेलो की चुकू, आपल्याला कोणी शोधू शकणार नाही, घाबरतो तो. आणि माणसाला अतिशय धैर्यवान बनवून इतिहासात त्याचं बोट पकडून घेऊन जाण्याची ताकद पुस्तकात असते. आणि बाबासाहेब म्हणाले, ज्याला इतिहास कधीच कळत नाही तो वर्तमान कधीच घडवू शकत नाही. त्यामुळं पुस्तकं केवळ वर्तमानातली पाखरं नसतात, तारांवर बसणारी ते इतिहास पुरुष पण असतात. त्यांच्या पोटात हा खजिना सुरुवातीला जे मी सांगितलं, किताबे कुछ कहना चाहती है, त्याच्यामध्ये सायन्स आहे, त्याच्यामध्ये विज्ञान आहे, त्याच्यामध्ये नागरिक शास्त्र आहे, त्याच्यामध्ये भूगोल आहे. आणि आपण जर बारीक विचार केला तर मनुष्य नावाचा प्राणी एकाच वेळेला हजारो पातळ्यांवर जगत असतो. एकाच वेळेला हजारो अनुभवातून तो जात असतो. एकाच वेळेला तो हजारो थांब्यांवर थांबतो, पण प्रवासाला सुरुवात पण करत असतो. हे सगळं पुस्तकं पकडतात. त्यामुळे माणसाचे जेवढे जीवनानुभव आहेत तेवढे पुस्तकांचे विषय आहेत, तेवढे कलाकृतींचे प्रकार आहेत, तेवढं अजून काही काहीतरी आहे. कारण हे सगळं माणसाकडून जन्माला आलेलं आहे. हे त्याचं पूर्व संचित पण आहे, त्याचं वर्तमान संचित आहे आणि भविष्याकडे फेकलेली त्याची नजर पण आहे. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं, पुस्तकाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे, प्लीज तो पहिल्यांदा डेव्हलप करा. की माझं काय प्रकारे पुस्तकाशी नातं आहे, ते कसं डेव्हलप झालेलं आहे. पुस्तकाशी नातं असणं ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. कारण मी नेहमी सांगत आलो, ज्याला व्यवस्थेने इतिहास नाकारलेला असतो, पायाखालची वाट म्हणजे वर्तमान नाकारलेला असतो आणि भविष्य पाहण्यासाठी डोळ्यात साठवून ठेवायची स्वप्न पण नाकारलेली असतात, त्याच्या मदतीला फक्त पुस्तक असतात. ती त्याला प्रेरणा देतात. व्यवस्थेने इतिहास नाकारला ना, इतिहासाची नवीन निर्मिती कर. पायाखालचा वर्तमान ओढून घेतलेला आहे ना, नवी वाट शोधायला लाग. डोळ्यातली स्वप्न काढून घेतलेली आहेत ना, नव्या स्वप्नांचा संग्रह कर. ह्या जगातल्या माणसाला ह्या ज्या सगळ्या प्रेरणा आहेत ह्या ग्रंथातून येतात. इतके पॉवरफुल शब्द असतात त्याच्यामध्ये. गारगोटी सारखे शब्द असतात, बॉम्ब सारखे शब्द असतात. जगातल्या कोणत्याही शक्तिशाली वेपन्स पेक्षा शब्द शक्तिशाली असतात. त्याची ताकद जर आपण घेऊ शकलो तर आपण काही पण करू शकतो. मला नेहमीच आश्चर्य वाटतं, चला त्या मार्क्सने एक वाक्य सांगितलं, जगातल्या कामगारांनो एक व्हा. जग बदलायला लागतं. बुद्ध एकच वाक्य सांगतो, दुःखाचं मूळ काय, तृष्णा. जग बदलायला लागतं. गांधी सत्याचा उच्चार करतो वेगळ्या संदर्भात, देश बदलायला लागतो. बाबासाहेब एकच वाक्य सांगतात, खेडी सोडा शहराकडे चला, शिका संघटित व्हा, संघर्ष करा. बदलतं सगळं. ही जी सगळी ऊर्जा आहे, ही ऊर्जा पुस्तकातल्या अक्षरांमध्ये साठलेली असते. वर्षानुवर्षे ती साठून राहते, वर्षानुवर्षे. आणि पुस्तकं अशा चांगल्या माणसांची वाट पाहत असतात, की जो ऊर्जेबरोबर खेळेल, जो ऊर्जा तपासेल, जो ऊर्जा स्वतःची प्रतिमा तयार करण्यासाठी वापरेल, जगण्याची वाट शोधण्यासाठी वापरेल. याच्या शोधात पुस्तकं पण असतात. माणूस जन्माला येतो ना, तेव्हा तो बिन चेहऱ्याचा असतो. ज्याला आपण चेहरा म्हणतो तो एक अवयव आहे, त्वचेतून बनलेला, आणि तो नित्य बदलत जाणारा अवयव आहे. तुमचाच लहानपणीचा चेहरा तुम्हाला आता ओळखता येणार नाही, कारण जो बदलतो तो चेहरा असतो. 24x7 जो बदलत राहतो तो चेहरा असतो. म्हणून आपण माणसाविषयी सुविचार तयार केलेत. माणूस चेहऱ्यावरून ओळखताच येत नाही. कसं काय ओळखता येईल? कारण चेहरा बदलत आहे ना. भाषण चालू असताना माझा चेहरा वेगळा आहे, संपल्यानंतर वेगळा असेल. हाऊ टू अंडरस्टँड. पण माणसाला एका चेहऱ्याची गरज असते. तो चेहरा
म्हणजे त्याचा आत्मसन्मान असतो, आयडेंटिटी असते. मैं कुछ हूं, त्याला चेहरा म्हणतात. मी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन सुंदर चेहरा घेऊन आलो, त्याला चेहरा म्हणत नाही. कारण पावसाचे 4 थेंब पडले की मूळ चेहरा येतो. जो बदलते तो चेहरा नाही. माझा असा चेहरा की मी या पृथ्वीच्या पाठीवर नसलो तरी सुद्धा माझ्या मुद्रा कायम ठेवणारा चेहरा. त्याच्या शोधात माणूस असतो. जसं नारायण सुर्वेने एका कवितेत म्हटलं होतं, जेव्हा मी या पृथ्वीच्या पाठीवर नसेन तेव्हा सोडून जाईन एक नाव, नारायण गंगाराम सुर्वे. हा चेहरा. मी पृथ्वीच्या पाठीवर आहे नाही याला काही अर्थच नाही. हे कुणाला आज ना उद्या पॅकिंग करणार आहे, कोरोना येऊ अथवा नाही येऊ. पासिंग स्टेशन मध्ये आपण राहतो, पण स्टेशन संपल्यानंतर सुद्धा, गाडी निघून गेल्यानंतर सुद्धा ते मुक स्टेशन येणा जाणाऱ्याला सांगतं, येस इथे कोणीतरी नारायण सुर्वे येऊन गेलेला आहे. बघ त्याची मुद्रा राहिली, बघ त्याचं पाऊल चिन्ह दिसतंय, बघ त्याचं बाकावर नाव दिसतंय. हे जे अस्तित्वाचं, कर्तृत्वाच्या अस्तित्वाचं, माणूस म्हणून जगण्याच्या अस्तित्वाचं चिन्ह सोडण्याची माणसाला खूप घाई असते, आनंद असतो आणि ती चांगली गोष्ट आहे. मग हे तयार कसं करायचं? ते तयार करण्यासाठी पुस्तकांची मदत होते. जेव्हा मी कॉलेजला असताना आमची मेस बंद पडली कोल्हापूरमध्ये आणि 4-8 दिवस आम्हाला उपाशी राहावं लागलं. मेस कधी सुरू झाली नाही ती. स्मशानात जाऊन भुताचा नैवेद्य खावा लागला मला. आणि त्याच काळामध्ये हंगर नावाची मराठीत अनुवाद झालेली एक कादंबरी पोस्टातल्या एका कोपऱ्यात रद्दीच्या ढिगाऱ्यात मला सापडली होती, हंगर. आणि मी पोस्टापासून हॉस्टेलला येईपर्यंत असं तोंडासमोर पुस्तक धरून रस्त्याच्या कडेकडेने वाचतच येत. पहिल्या 4 पानात जे त्यांनी पकडलं मला, ते आता हलणे का नाही, हिलणे का नाहीये. आणि ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं, हा फ्रान्स मधला लेखक, हा दुसऱ्या महायुद्धातला लेखक, तो कोल्हापुरात हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलासाठी कसं काय लिहितो, मुलाचं कसं लिहितो. ती माझीच वाटायला लागली कादंबरी मला. आणि प्रश्न असा पडायला लागला, मी हा जो आहे 6 फुटाचा ध्येय, हा त्याला कसा कळला दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये. काहीतरी भानगड असायला पाहिजे. हे कसं घडलं, फ्रान्स कुठे आहे, कोल्हापूर कुठे आहे, आणि मी जे जगत होतो ते तंतोतंत त्या कादंबरीत आलेलं. हंगर, भूक काय असते, भाकरी काय असते. आणि त्यावेळेला कॉलेज असताना मी एक कविता लिहून इतका रोष ओढून घेतला होता प्राध्यापकांचा, प्राचार्यांचा. मी 4 ओळी लिहिल्या होत्या. भाकरी छिनाल असते, घोड्याची लगाम असते, टाटाची गुलाम असते. भाकरी इतिहास असते, भाकरी भास असते, भाकरी मारवाड्याचं माप असते, युगायुगाचा शाप असते भाकरी. हे सगळं त्या पुस्तकात मला पाहायला आणि वाचायला मिळालं. नोबेल अवॉर्ड मिळालं होतं त्या कादंबरीला. आयला म्हटलं आपल्यावर लिहून त्याने नोबेल अवॉर्ड घेतलं राव. आणि प्रश्न तोच होता की हा एक दरिद्री उत्तम कांबळे नावाचा पोरगा फ्रान्स मधल्या माणसाला दुसऱ्या महायुद्धात कसा भेटला. आणि मग दुसरा प्रश्न तयार झाला, तो 7 समुद्रापार राहून जर माझ्यावर लिहू शकत असेल तर मीच माझ्यावर का लिहू नये. एक स्ट्राईक झाला असं मनामध्ये, अरे मी का नाही लिहू शकणार. आणि अक्षरशः वेड्यासारखं त्या पुस्तकाचा परिणाम माझ्यावर इतका झाला होता की मी 21 दिवसात अस्वस्थ नायक नावाची कादंबरी, आणि प्रामाणिकपणे मी नमूद पण केलं, त्या कादंबरीची प्रेरणा कोण आहे. त्या पुस्तकाची प्रेरणा एक पुस्तकच आहे, ते स्मशान आहे. वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये मग मी हे सगळं वाचायला लागलो आणि मला असं वाटायला लागलं की आपण खूप लवकर ग्रंथाच्या गावात पोहोचायला पाहिजे होतो, पण व्यवस्था काही साथ देत नव्हती. म्हणून पुस्तक हातात घेतल्यानंतर हे जे वाचायचे काही सिद्धांत नाही केलेले. आपल्याकडे पूर्वी लिहायचं कुणी,
आणि वाचायचं कोणी, ह्याचे सिद्धांत होते, थेरीज होत्या ह्याच्या धर्माने तयार केलेल्या, त्या सगळ्या आता मोडून पडलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आता किती आनंद आहे, म्हणजे मनुस्मृती शब्द उच्चारायला ज्यांना परवानगी नव्हती त्या माणसाच्या घरात माझ्याकडे वेगळ्या वेगळ्या 4 एडिशन्स आहेत मनुस्मृतीच्या. जे किती बदल झालेला आहे. मी मनुवर लिहू शकतो, ती स्मृती का जाळली त्याच्यावर मी कविता करू शकतो. काळ बदललेला आहे. पुस्तकातल्या ज्ञानाची मालकी कोणा एका जातीकडे, पंथाकडे, प्रदेशाकडे राहिलेली नाही आहे. तिचा स्फोट झालेला आहे आणि ती उडून आपल्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळं हे सगळं तुम्ही जेव्हा पाहता की आपण अशा काळामध्ये आता आलेलो आहोत की आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं आता व्यावहारिक जगामध्ये, विद्यमान जगामध्ये कठीण झालेलं आहे. कारण एक प्रचंड जीव घेणी स्पर्धा आता चालू आहे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आहे आता. हे सगळं ऑनलाईन आहे. भ्रम आणि वास्तव ह्याच्यामध्ये कुठेतरी आपलं चालू आहे. मी तुमच्या समोर आहे पण आणि मी तुमच्या समोर नाही पण, आहे आणि नाही ह्याच्यामधून पुढे सरकत राहिलेलो आहे आपण. त्यामुळं मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या ह्या पर्यावरणातल्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत असतात, तुमच्यापर्यंत असतात. फक्त काय, प्रत्येक जण ते लिहू शकत नाही. कारण लिहिण्याच्या वेळेला प्रतिभेची गरज येतेच. जर प्रतिभा नसेल तर मतदार याद्या लिहिल्यासारखं लेखन होईल. जर प्रतिभा नसेल तर मारवाड्याच्या डायऱ्या लिहिल्यासारखं लेखन होईल. आणि जर प्रतिभा असेल तर मग एकदम सुंदर असं वाचणे, विलोभने असं काहीतरी आकाराला येतं. जर सामान्य माणूस असेल तर तो लपत छपत का असे ना, तो आपल्या प्रेयसीला म्हणे की तुझ्यासाठी मी जन्माला आलोय बरं का. असं आता कोणी इतकं सोबर म्हणतच नाहीत. रॉकेलचे डबे घेऊन जातात, बंदुका घेऊन जातात, निर्भय होतात. इतकं सोबर कोणी सांगतच नाही आता. तरी तो सांगेल बाबा मी तुझ्यासाठी जन्माला आलोय. हीच ओळ कैफी आझमी कशी लिहिल, ही ओळ शेक्सपियर कशी लिहिल, ही ओळ कुसुमाग्रज कशी लिहितील, ही ओळ खांडेकर कशी लिहितील. कारण प्रतिभा प्लस जीवनानुभव याच्यातून ते जन्माला आले. त्यामुळं नुसतंच सौंदर्य, नुसताच भडकपणा, नुसतीच खळखळ, नुसतीच वळवळ हे काही साहित्य होत नाही. त्याच्या नादाला आपण लागता पण कामा नये. आपण कपडे खरेदी करताना, सोने खरेदी करताना, गाडी खरेदी करताना किती प्रश्न उत्तर करतो, तीच भूमिका आपण पुस्तक खरेदी करताना ठेवायला पाहिजे. आणि आपण अशा काळात चर्चा करत आहोत की सगळेच जण म्हणतात की आता वाचन, हार्ड कॉपी वाचणारी माणसं कमी होत चाललेली आहेत. मला काय त्याचं दुःख वाटत नाही. काळाप्रमाणे कॉपीचं रूप बदलणार आहे. हार्ड कॉपीच्या जागी सॉफ्ट कॉपी आलेली आहे, पण ती तरी वाचायला पाहिजे. हे का वाचन कमी होतं, असं काय घडतंय की मानवी जीवनातलं वाचन कमी व्हायला लागतं, शोध घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्र 15 कोटीचा आहे. 5 कोटी अमराठी आहेत असं समजू, 10 कोटी मराठी आहेत असं समजू, त्यातल्या 5 कोटींना अतिशय सुंदर वाचता येतं असं समजू. जर 5 कोटी वाचणारे लोक असतील तर एका पुस्तकाच्या किती कॉपी निघायला पाहिजे? आपल्याकडे 500 निघतात. प्रमाण काय झालं? 15 कोटीच्या अगेन्स्ट 500. गणित करा कधीतरी. वाचक हा का घसरत 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 चाललेला आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही त्यालाच जबाबदार धरू नका. कारण मी काय करणार आहे याच्यावर माझा वाचक आहे. मला स्वतःला कधीच वाचकांची कमतरता भासली नाही. माझे 70 पुस्तक आहेत आणि प्रत्येक पुस्तकाचे कमीत कमी 4 एडिशन निघालेले आहेत. पण मी काय प्रातिनिधिक नाहीये. अशा अजून पण लेखक आहेत. पण सामान्यतः एका पुस्तकाच्या 500 कॉपीज खपायला 5 वर्षे का लागतात? कधी विचार करणार की नाही करणार? कोणत्या गंभीर परिस्थितीतून आपली ही वाचन संस्कृती चाललेली आहे. मला कधीच कळलं नाही. कर्नाटकात 5,000 कॉपीज काढतात, बंगालीमध्ये 10,000 काढतात, हिंदीत लाख काढतात.
इंग्रजीत लाखो काढतात, मराठीत 500च. आणि आपणच सांगायचं मराठीत बोला, मराठीत शिव्या द्या, रिंगटोन लावायचा मी मराठी, मराठी बोलतो मी. कसलं ढेकळाचं मराठी बोलतो? 500 कॉपीज खपायला तुम्हाला 5 वर्ष लागत असतील, तर काय पद्धतीनं भाषेची अवस्था आहे, वाचनाची अवस्था काय, आणि ती कल्चर म्हणून कुठे आहे, ह्याचा कधीतरी तुम्हाला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. आणि वाचन ही टेक्निकल ऍक्टिव्हिटी नाही, तिच्यातून ती बाहेर काढायची. ही तांत्रिक प्रक्रिया नाहीच आहे, ती मानसिक, ती बौद्धिक, ती बदलाची प्रक्रिया आहे. असं जेव्हा तुम्ही नातं जोडाल तेव्हा वाचक वाढत जाणार आहे. मी जर राजवाडेंचा भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचलच नसतो तर, मी सरा गाडगिळांचं लोकायत वाचलंच नसतं तर, मी तर्कतीर्थांचा वैदिक संस्कृतीचा इतिहास वाचला नसता तर, मी बाबासाहेबांचं क्रांती प्रतिक्रांती वाचलं नसतं तर, मी गुलामगिरी पुस्तक वाचलं नसतं तर, मी अजून कितीतरी वर्षे सरपटच जगलो असतो. मला पाय फुटले नसते, मला हात फुटले नसते, माझ्या डोळ्यावरचे जे चांबडी सारखे येतात भिंग ते कधीच संपले नसते. रांगलो असतो मी, कारण हे वाचलं नव्हतं मी. आणि ज्या दिवशी मी ते वाचायला लागलो तेव्हा मला असं वाटायला लागलं, यस, छोटे मोठे का असेना पंख आपल्याला फुटतायत. यस, मी आता रांगणाऱ्या जगात नाहीये, मी धावणाऱ्या जगात आलेलो आहे. येस, मी मेंदूचा वापर विचारासाठी सुद्धा करतो. ही सगळी पॉवर स्टेशन्स आहेत पुस्तकं, म्हणजे एनर्जी स्टेशन्स आहेत. प्रश्न आहे, हे आपण मान्य करणार आहोत की नाही करणार? का नाही करायचं? आणि मानवी मनामध्ये विचाराचा जो तरंग तयार होतो, विचाराचा मेंदूमध्ये जो तरंग तयार होतो, त्याला पुस्तकं कारणीभूत असतात. पुस्तकं माणसाला मौनात पण नेतात आणि पुस्तकं माणसाच्या ओठावर बंडाची भाषा पण आणतात. पुस्तकं माणसाला माणूस म्हणून ओळखण्यासाठी त्याची एक जडणघडण करतात, त्याला चेहरा देतात. तुम्ही कुठे पण जा 10 माणसामध्ये, आणि तुमचं जर वाचन चांगलं असेल, तुमची विचार प्रक्रिया चांगली असेल, तर ती 10 माणसं न बोलता का असेना पण तुमच्याकडे आदराने पाहतात. हे असा कटपीस नाही बरं का, चला डान्स कॅपिटल वाचलेला आहे ते नाही. सांभाळून बोला त्याच्याशी विचार करून बोला, आगाऊपणा नका करू. आणि असं नका करू, ह्याच्यातून तुमची एक ओळख तयार होते. तिथे आदर देतात तुम्हाला वाचणाऱ्या लोकांना, कारण तो स्वतःचं रूपांतर एनसायक्लोपीडियामध्ये करून घेतो. हे वाचतो, ते वाचतो, ते वाचतो. आणि वाचनामध्ये असं काय त्याला मराठीमध्ये विविधता पाहिजे. एक कल्ली वाचन केला ना, मग तुमच्या मेंदूची वाढ एक कल्लीच व्हायला लागते. मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे, मी केशवसूत का वाचू म्हटल्यानंतर, मी मराठीचा विद्यार्थी आहे, मी प्रियांबल का समजावून घेऊ असं म्हटल्यानंतर, एक दिशा विकास तुमचा सुरू होतो. आणि एक दिशा विकास काही काळ चांगला वाटतो, पण अंतिमतः तो धोक्याचाच असतो. त्याच्या डोळ्यावर लवकर मोतीबिंदू येतो, कारण एक दिशा चालू आहे तिचं. त्याच्यातूनही बाहेर पडायला आपल्याला पुस्तकं शिकवतात. पण मी म्हणालो, मी जर लोकायत वाचलं नसतं तर माझं खूप नुकसान झालं असतं. मी गुलामगिरी वाचल्यामुळेच अमेरिकेतल्या निगरूंच्याकडे गेलो. मी ते वाचल्यामुळेच मी दक्षिण आफ्रिकेतल्या चळवळीचा अर्थ नीट समजून घेतला. आणि विचार करणाऱ्या माणसाला सगळी व्यवस्था घाबरत असते, हे शेक्सपियरच्या नाटकाने मला सांगितलं. त्याच्या नाटकात एक पात्र आहे आणि ते नेहमी असं गंभीरपणे बसलेलं असतं, शांतपणे. आणि राजा येतो जातो आणि राजाला ते पात्र पाहून खूप वाईट वाटत असतं, राग येत असतो. येता जाता एक शिवी हसडत असतो. आणि राजाबरोबरचा माणूस त्याला प्रत्येक वेळेला म्हणतो, महाराज गरीब माणूस आहे, तोंड बंद करून बसलाय, तुम्हाला तो कधी बोलला पण नाही, तुमच्याकडे पाहिलं पण नाही, तो हालचाल पण करत नाही, त्याला तुम्ही का शिव्या देता, त्याचा द्वेष का करता?
आणि राजा उत्तर देतो, जो कधीच बोलत नाही तो सगळ्यात जास्त धोकादायक असतो. नॉन टॉकिंग पीपल आर व्हेरी डेंजरस टू एस्टॅब्लिशमेंट. अरे मला कुणी सांगितलं असते? आणि ते वाचून मग मी फ्राईड वाचायला लागलो. माणसाच्या मनात असं काय येतं, सिगमंड फ्राईड. ते वाचल्यानंतर मला लक्षात आलं, साला आपण मानसशास्त्र घेऊन पास व्हायला पाहिजे होतं. लोकात वाचल्यानंतर वाटलं आपण इतिहास समाजशास्त्रच घेऊन पाहिलं होतं. ही जी तुमच्या मनाची धारणा तयार होते ना, ती अतिशय सुंदर धारणा असते आणि तिच्या मागे पुस्तक असतात. म्हणून मी शेवटाकडे येतो. पुस्तकावर मी 8-8, 10-10 तास बोलत राहील. माझ्यावर परिणाम करणारे, समाजावर परिणाम करणारे, विद्यार्थ्यावर परिणाम करणारे. आणि मला नेहमी माझ्या दृष्टीने असं वाटलं की मला कोणी गॉड फादर नाही पृथ्वीच्या पाठीवर. मी आई वडिलापासून दूर, मी मित्रापासून दूर, मी व्यवस्थेपासून दूर, मी कुटुंबापासून सातत्यानं दूर 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 गेल्यानंतरचं जे एकाकीपण आहे ते संपवण्यासाठी मी पुस्तकाच्या नादाला लागत होतो. आणि माझ्या लक्षात यायचं, उद्या ग्लोबलायझेशन येणार आहे, गॅटवर करार होणार आहे, डंकेल करार होणार आहे, काय असेल. कोरोनाच्या काळामध्ये तर मी 13,000 रुपयाची पुस्तकं विकत घेऊन वाचली. आणि पृथ्वीच्या पाठीवर जेव्हा पहिला रोग आला होता, साथ आला होता, तिथे हा जो वाचनाचा प्रवास होता ना, अप्रतिम होता. माझ्या मनात कधीही भीती आली नाही की तो विषाणू कधी इकडे येईल. मी रोज त्याचं चित्र पाहायचो, त्याची माहिती वाचायचो, त्याची आकृती पाहायचो. इतका सूक्ष्म आहे का? मग अमर्त्य सेन काय म्हणतो पोस्ट कोरोना जगाविषयी? शेक्सपियरच्या नाटकातच प्लेगाचं वर्णन कसं आले? प्लेग कादंबरी मी वाचली त्या काळामध्ये. आणि मला असं वाटायला लागलं की ही पुस्तका म्हणजे माझी एक सिक्युरिटी सिस्टीम आहे. ती मला घाबरू देत नाही, ती मला रात्र दिवसचा फरक कळू देत नाही, ती माझं बोट धरून चालते. आणि पुस्तकांचं असं आहे, पुस्तकं तुमचं बोट धरतात, पण प्रवास तुम्हाला करायचा आहे. पुस्तकं तुम्हाला खांद्यावर घेऊन जात नाहीत, प्रवास तुम्हाला करायचा आहे, चालायचं तुम्हाला आहे, वाट तुम्हाला बघायची आहे. आणि पुस्तकं वाटेचं दिशा दर्शन करत असतात. आपल्याला आयुष्यभर कधी कळतच नाही. जेव्हा मी चायनाच्या फिलॉसॉफरचे 2च ओळी वाचल्या लाओत्सेच्या, आणि नंतर मी वेड्यासारखा लाओत्से वाचत गेलो. आणि मला ते इतकं पटलं, जे दुसऱ्याच्या सावलीत उभे राहतात ते स्वतःची सावली कायमची गमावून बसतात. आणि जे हिम्मत करून उन्हात उभे राहतात तेच स्वतःची सावली कमावून बसतात. अरे अपने को अपनी छाव चाहिए यार, चलो धूप में खडे हो जाते. मला शिकवलं कुणी? सगळं जग मला सांगत होतं, सावली ते डोक्यावर छत्री धर, झाडाखाली ताप, घरात ये. आणि मी जेव्हा जेव्हा हे करत गेलो तेव्हा तेव्हा माझी सावली गमावत बसलो मी. मला सावली तेव्हाच मिळाली, मी 12च्या सूर्याला साक्षी ठेवून ऊन खांद्यावर अंगावर घेतलं, माझी सावली खडकन मला दिसली. काय सांगितलं त्याने? तुम्हाला सावली असेल तर उन्हात उभे राहा. आणि निसर्ग ज्या लाखो गोष्टींना जन्माला घालतो त्या मोकळ्या कधी पाठवत नाही निसर्ग. मुंगीला पण त्याची सुरक्षा व्यवस्था देतो, त्याला उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देतो, डायनोसॉरला पण देतो, वाघाला पण देतो, माणसाला पण देतो. ह्या ग्लोबवर जगण्यासाठी जे जे जीवाला आवश्यक आहे ते ते सगळं देत असतो निसर्ग. पण निसर्ग एकच गोष्ट कोणत्याही जीवाला देत नाही, ती म्हणजे चालण्यासाठी वाट. जो जीव जन्माला येतो त्याला चालून आपल्या पायाखालची वाट तयार करावी लागते. एटीएमचं कार्ड वापरून वाटा कधी मिळत नाहीत, हप्त्यानं कधी वाटा मिळत नाहीत, कोणत्याही मॉल मधल्या स्कीम मध्ये वाटा कधी मिळत नाहीत. ज्याच्या मनात चालायची इच्छा तयार होते तो स्वतःच्या चालीतूनच वाट निर्माण करतो. आणि माणसाच्या वाटा अन्य जीवांच्या पेक्षा वेगळ्या आहेत. फार विचित्र वाटा आहेत माणसांच्या. म्हणजे बुद्ध म्हणाला शेवटी मौनातून बाहेर पडल्यानंतर, कुठे गेला होता तो, कुठे गेला होता, 10 वर्षी डोळे मिटून काय करत होता?
आणि ते बुद्धाचं मी जेव्हा वाचलं आणि तेव्हा मला असं वाटायला लागलं, चला आपण म्हातारे झालो तरी सुद्धा वाटेचा विचारच नाही केला. बुद्ध म्हणाला, मी अशा वाटेवरून गेलो की ज्या वाटेवरून आतापर्यंत कुणी गेलंच नव्हतं. मी अशा ठिकाणी पोहोचलो ज्या ठिकाणी आतापर्यंत कुणी पोहोचलंच नव्हतं. आणि त्या ठिकाणी मी स्वतःला असं कसं पाहिलं की तसं कधी पाहिलंच नव्हतं. त्या सगळ्याचा अर्थ आहे सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ आत्मसन्मान आहे, सेल्फ एस्टीम आहे. आणि माणसाला भाकरी इतकाच आत्मसन्मान प्रिय असतो, किंबहुना भाकरीपेक्षा अधिक आत्मसन्मान प्रिय असतो. आत्मसन्मानाच्या गावात जाण्याचा रस्ता हा इतका सोपा नाही आहे. तो तयार करावा लागतो, उन्हात राहून स्वतः चालून. आणि हा जो एक खडतर प्रवास असतो तिथे पुस्तकं तुमच्या मदतीला येतात. पुस्तकाचा द्वेष करू नका. कोणत्या तरी पुस्तकात काहीतरी आहेच. म्हणजे मी महाभारताचा तिरस्कार करायचो, पण महाभारत वाचल्यानंतर लक्षात आलं, अरे ह्याच्यामध्ये इतक्या बोधकथा आहेत, इतक्या बोधकथा आहेत. नुसत्या बोधकथा जरी सांगितलं तर मी सुंदर भाषण देऊ शकतो. त्यावेळची कल्पना काय असेल त्याची. हे रामायण लिहिणं म्हणजे काय प्रतिभा असलेल्या माणसाचंच काम आहे. तो प्रतिभाहीन असू शकणार नाहीये. असा राम तयार करायचा आहे जो मोदींच्या काळापर्यंत चालणार आहे. काय डोकं वापरलं असेल त्याने. असा अर्जुन तयार करायचा आहे जो आदिवासी पोराच्या धनुष्याच्या खेळापर्यंत चालणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा द्वेष करू नका. त्यात काय घेण्यासारखं आहे, काय सोडण्यासारखं आहे याचा विवेक पाळा. विवेक हा एक आपला तोल सांभाळणारा बिंदू असतो. चुकून ब्ल्यू बुक मध्ये गेला ना बाहेर पडू शकणार नाही तुम्ही. कारण ब्ल्यू बुक पण आहेत. आपल्याकडे सगळ्या रंगाची पुस्तकं आहेत, सगळ्या गंधाची पुस्तकं आहेत. मॉलमध्ये सगळंच उपलब्ध आहे. पिक काय करायचं आहे, उचलायचं कोणतं आहे. तुम्हाला अडचणीचं वाटायला लागलं तुम्ही ज्येष्ठाशी बोला, मित्राशी बोला. पुस्तक वाचून कळलं नाही पुन्हा वाचा. ज्याने वाचला असेल त्याच्याशी संवाद करा, पण ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी शरद पाटलांची काही पुस्तकं 5-5 वेळा वाचलेली आहेत. दासशूद्रांची गुलामगिरी, पण आई शपथ मला अजून नाही कळत. हा दोष शरद पाटलांचा आहे का? हा दोष माझा आहे. माझ्या कमी आकलनाचा दोष आहे. लेखकाला शिवाय देऊ नका. त्याला जे करायचं त्यांनी केलं ते. अरे ह्याने लिहिलेलं काही कळतच नाही राव. अरे कळत नाही हा आपला दोष आहे. अपग्रेड करा स्वतःला. भाषा तपासा स्वतःची. मराठीमध्ये 2 लाख शब्द असतील तर बारामतीच्या माणसाकडे शब्द किती आहेत मराठीतले? आणि तो मराठीतच बोलतो का तो? जगात त्यालाच डिमांड, ज्याची कॉम्प्युटरवर कमांड, हे मराठीच. कसा काय शरद पाटील करणार? कसा काय तर्कतीर्थ शास्त्री करणार? मिपूर रेगे कसा करणार? रावसाहेब कसबे कसे करणार? त्यामुळे हे आपले प्रश्न असतात की आपली भाषा दरिद्रीपणा जो आपला असतो तो आपल्या आकलनाच्या आड येत असतो. म्हणजे नुसतंच वाचायची इच्छा असून चालणार नाही, तर तुमच्याकडे भाषा किती समृद्ध आहे हे पण महत्वाचं आहे. आणि तुमचं वाचन जसं वाढत जाईल तशी तुमची भाषा समृद्धी पण वाढत जाणार आहे. ज्याचं वाचन विलक्षण असतं ना त्याच्याकडे शब्द खूप गोळा होतात आणि सगळ्या फॅकल्टी मधले शब्द त्याच्याकडे येतात. आणि मी नुसतंच मराठीचा अभंग शिकवणारा असू ना तर माझे शब्द सगळ्यात मर्यादित आहेत. मराठी 2 लाख तर मराठी शिकवणाऱ्याकडे शब्द फक्त 500 आहेत. अंदाजे सांगितले मी. कारण त्याला 501व्या शब्दाची गरज नाही आहे. तोच ज्ञानेश्वर शिकवायचा वर्षाला. ज्ञानेश्वर बदलत नाही, अवघा रंग एकची झाला, सोयराबाई बदलत नाही, शब्द वेगळे आणायची गरजच नाही. एक कोंडी होते. मग वेगळ्या वेगळ्या शब्दांची गरज तयार व्हायला पाहिजे आणि ते आपल्या वर्तनातून विचारातून तयार व्हायला पाहिजे. कारण प्रत्येक विषय हा त्याचं लिंग्विस्टिक घेऊन येतो. त्याची एक स्क्रिप्ट आहे, त्याची एक संहिता आहे भाषेची. कोणताही ग्रंथ त्याची भाषा घेऊन येतो आणि त्याचं आकलन करून घ्यायचं असेल तर आपली भाषा मुळात समृद्ध असायला पाहिजे. भाषा समृद्ध करता येते. खूप सोपी गोष्ट आहे.
त्याचं उदाहरण मी आहे. मी कर्नाटकातला आहे, नॉन मराठी माणूस आहे. पण मी जिद्दीनं पेटलोच होतो की सगळं भारी मराठी आपलं पाहिजे, सगळ्यात जास्त पुस्तकं आपलं पाहिजेत आणि पुस्तकाच्या सानिध्यातच आपल्याला जगता आलं पाहिजे. पुस्तकं लिहून जगता आलं पाहिजे, पुस्तकं वाचून जगता आलं पाहिजे, भाषण करून जगता आलं पाहिजे, कविता करून जगता आलं पाहिजे. जगण्याचे सगळे मार्ग माझ्या कोणत्या तरी पुस्तकाच्या ओळीतून निघाले पाहिजे. प्रयत्न केला, शक्य आहे. नाहीच केला तर मग काहीच शक्य नाहीये. यशवंतांची पण कविता कळत नाही आणि ज्ञानेश्वराची ओळी पण कळत नाही. जो कीर्तन करत असतो विठ्ठलाच्या मंदिरात त्याला सुद्धा त्या ओळीचा अर्थ सांगता येत नाही. हे अवघा रंग एकच झाला, काय अर्थ यायचा? म्हणून आपल्याला चांगला वाचक व्हायचा असेल तर चांगल्या वाचकाच्या साठी ह्या काही एक पूर्व अटी आहेत. त्यातली एक एक अट आपण पूर्ण करत जायला पाहिजे. पुस्तक वाचून लागलीच कळलं नाही म्हणजे काय आपण निरक्षर असत नाही. लागायचं माग त्याच्या, सोडायचं नाही त्याला, ते समजून घेपर्यंत. डिक्शनरी ठेवायची बरोबर, एनसायक्लोपीडिया ठेवायचा, गुगल साहेबाला विचारायचं, तो पटकन सांगतो. व्हॉइस कमांड दिली की लगेच सांगतो तो. पण ते सोडायचं नाहीये, कारण भाषा ही रोज समृद्ध होत जाणारी गोष्ट आहे. माणसाच्या जगण्याबरोबर भाषा बदलत जाते. माणसाच्या सगळ्या प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीतून नवीन नवीन भाषा येत असते. एक मोबाईल फोन जेव्हा बाजारात येतो तेव्हा मोबाईल फोन वापरण्यासाठी आवश्यक असणारे 500-600 शब्द आपल्याला पहिल्यांदा शिकावे लागतात. मग मोबाईल ऑपरेट करता येतो. किती भारी काम आहे आपल्याकडे. एक हँडसेट हातात आलाय की 500 शब्द घेऊन येतो. इनकमिंग, आउट गोईंग, स्क्रीन, डाउनलोड, हे होते काय शब्द पूर्वी मोबाईलच्या जन्मा अगोदर? पण एक मोबाईल आला महावस्थात आणि एवढी सगळी शब्दांची दुनिया बरोबर घेऊन आला. सो वॉच इट. समजून घ्या ते हे कसं काय चाललेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा, ही जी वाचन संस्कृती आहे ही स्वतःपासून सुरुवात व्हायला पाहिजे. मी इतके शहाणी माणसं बघतो, शो साठी घरात पुस्तक घेतात. आमच्याकडे आहे बाबा महात्मा फुले समग्र वाङ्मय, वाचलं का? नाही वाचलं. त्यांच्या दृष्टीने काय आहे? स्टेटस सिम्बॉल आहे, एक प्रतिष्ठेचं चिन्ह आहे, एक प्रतिष्ठेची मुद्रा आहे पुस्तक म्हणजे. पुस्तक अशी कोणती भूमिका करत नाही. पुस्तकाचा प्रारंभिक, माध्यमिक आणि अंतिम हेतू एकच असतो, टू चेंज द ह्युमन बिईंग. आणि नवरचना करा. नुसतंच बदला नाही, नवरचना करा. नव्या मनूचा नवा शिपाई मी आहे. अरे काय माणसाचं स्वप्न बघितले राव त्याने नव्या शिपायाचं. पुस्तकाने दिलं तुम्हाला की मला कोणी वटणीवर आणणार नाही असा माणूस मला व्हायचा आहे. ना मी हिंदू, ना मी मुस्लिम, ना मी ख्रिस्ती. ही माणसाची, वेगळ्या माणसाची, वेगळ्या युगाची स्वप्न तुमच्या पुस्तकात तो लेखक कवी कसा मांडत जात असतो. आणि तो शब्दांच्या जोरावर पृथ्वीला सुद्धा आपल्या लेखणीत आणतो. पृथ्वीचे प्रेमगीतच लिहितो. तो कोलंबसावरच लिहून बसतो. तो कारखान्याच्या गेटवरच लिहून बसतो. तो चंद्राचा तुकडा हळूच आणून प्रियेच्या कपाळी पण लावतो, गालावर पण लावतो. काय एक वंडरफुल जग आहे. तर त्या जगामध्ये आपल्याला जायचंय की नाही? किताबे कुछ कहना चाहती है. अरे काय जल्लोष चालू आहे त्यांचा. माझ्याकडे या, माझ्याकडे या, माझ्या हातात हात घ्या, माझ्या बरोबरीने राहा, माझं ऐका, मला पहा. आणि आपण मौन पाळून डोळ्यावर पट्ट्या बांधून जर जगणार असू तर जगाल तुम्ही. प्रत्येक जीव काही दिवस जगतो, मरतो. माणसाचं तसं नाहीये. माणसाने जाणीवपूर्वक जगायचं ठरवलं पाहिजे. जाणीवपूर्वक जगायचं असेल तर जगण्यासाठी कारण शोधायला पाहिजे. कारण शोधलं तर ते सुगंधी कारण असायला पाहिजे. ते असं सुगंधी असायला पाहिजे की त्याचा सुगंध सगळ्या ग्लोबवर दळवळत मानव जातीला पुरवाळत गेला पाहिजे. म्हणून आपण पुस्तकाशी मैत्री करूया. आणि मैत्री हा खूप छोटा शब्द आहे. पुस्तकाला आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनवूया, एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला काही संवाद साधायचा असेल तर साधू शकता. मी थांबतो इथे. नक्कीच सर, अप्रतिम असा संवाद सरांच्या माध्यमातून सरांनी सांगितलेला आहे.
म्हणजे पुस्तक आपण का वाचली पाहिजे, कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजे, पुस्तकातून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने बदल होतो, अप्रतिम असा संवाद आज सरांच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला मिळालेला आहे. वेगवेगळ्या ग्रुपवरती हे लेक्चर सरांचं झालेलं आहे. अनेक लोकांनी या ठिकाणी कमेंट दिलेले आहे. अप्रतिम असं व्याख्यान, अप्रतिम असं मार्गदर्शन. मी सर्वच ज्या ज्या प्रेक्षकांनी, ज्या ज्या वाचक वर्गांनी हे पाहिलेलं आहे, त्या सर्वांचंच मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्तो. सर, तुमच्या नवीन पुस्तकाबद्दल काय सांगाल? एका लेखकाने, एका वाचकानं तुमच्या प्रश्न विचारलेला आहे. माझी एकाच वेळेला 2-3 नवीन पुस्तकं आलेली आहेत. एक अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद. शाहू महाराजांनी कोल्हापूर जवळ माणगावला बाबासाहेबांच्यासाठी पहिली स्वतंत्र भव्य परिषद भरवली होती आणि त्या परिषदेत त्यांनी भाकीत केलं की हे बाबासाहेब उद्या तुमच्या आणि राष्ट्राचे नेते आहेत. त्या परिषदेला 100 वर्षे पूर्ण झाली. तर मी 100 वर्षाच्या मागे जाऊन 200 वर्षे जगाच्या पाठीवर काय काय घडत होतं, राजकीय, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, स्त्री मुक्ती, क्रांत्या, बंड आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ही माणगाव परिषद कशी उगवली, तिचं महत्व काय, असं मी ते पुस्तक लिहिलेलं आहे. आणि मला खूप आनंद झाला कारण ते पुस्तक लिहिताना मला असंख्य पुस्तकं वाचायला मिळाले आणि विशेषतः स्पर्धा परीक्षा पार पाडणारे, फुले शाहू आंबेडकर समजून घेऊ पाहणारे ही जी पिढी आहे त्या पिढीला ते पुस्तक खूप उपयोगी पडेल असं लिहिलं. अण्णाभाऊंच्यावर मी एक छोटी पुस्तकं लिहिलेली आहे ह्या कोरोनाच्या काळामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोना नंतरचे काटेरी जग असे एक 100 पानाचं पुस्तक लिहिले. ते 2 मासिकामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे, एका संदर्भ ग्रंथात प्रसिद्ध झालेलं आहे आणि पुस्तक रूपाने ते एक 8-10 दिवसामध्ये यायला पाहिजे. नक्कीच सर, अनेक जणांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत. अप्रतिम असं व्याख्यान झालेलं आहे. एक वाचक म्हणतोय की मी सकाळचा सप्तरंग जो आहे तो अखंड घालमेल असेल त्याविषयीचं मी नेहमी वाचतोय. सर, अप्रतिम तुमचे लेख असतात, लेख नेहमी आम्हाला प्रेरणा देतात आणि आजचा तरुण वर्ग सुद्धा तुमच्याशी जोडला गेलेला आहे. आदरणीय सर, अतिशय उत्तम असं मार्गदर्शन. त्या ठिकाणी लक्ष्मण जगताप यांनी ही कमेंट दिलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आज हे व्याख्यान त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि प्रत्येकाला वाचनाची प्रेरणा या निमित्तानं मिळालेली आहे. सर, आपला बहुमूल्य वेळ आपण या कार्यक्रमासाठी दिलात त्याबद्दल मी सर्वप्रथम सरांचं मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करतो. 1729 आचार्य अकॅडमी, आचार्य चॅरिटेबल ट्रस्ट, प्राध्यापक ज्ञानेश्वर मुटकुळे सर, आदरणीय सुमितजी शिंगारे सर, टेकोडे साहेब, या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये गणेशजी लोंढे सर असतील की त्यांनी खूप सरांशी संपर्क साधला आणि सरांनी आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला. सर, बारामतीमध्ये पुन्हा एकदा आमच्या सर्वांसाठी कोरोना नंतरचं जे पहिलं व्याख्यान मला होईल त्यामध्ये तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला ऐकायला आवडेल अशी सुद्धा कमेंट आलेले आहेत. आणि खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळ दिलात. आणि नक्कीच आम्ही ही वाचनाची चळवळ जी आहे ती फक्त 15 ऑक्टोबर या दिवसापुरती साजरी न करता अखंड आमच्या वाचनाची प्रेरणा या निमित्तानं सेवेत राहील अशीच घ्यावी आचार्य अकॅडमीच्या वतीने देतो आणि तुमचं खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद सर. थँक्यू सर.